केला तर जय गिरोबा जोहे हा संघ सुपर 4 मध्ये कालच्या रात्रीत क्वालिफाय झालाय। आज देखील ग्रामीण गटातील बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली मॅच जय भवानी कोपरोलीच्या अगेन्स्ट गावदेवी वरेडी बी। सेकंड मॅच आई गावदेवी धोंडपाडा फाइट करेल टीम शिवशंभो पाटणेश्वर। चला फलंदाज पाठवा प्लीज। जय भवानी कोपरोली संघाला आमची विनंती असेल, पहा लवकरात लवकर तात्काळ फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत। आमचे साथी समालोचक सुभाष टेंबे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहायला मिळेल। आजची दुसरी रात्र मनसे चषक 2025 माननीय श्री रुपेश दादा पाटील आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायचरणी नतमस्तक होऊन आजच्या खरं तर स्पर्धेला आपण सुरुवात करूया। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा। सामना क्रमांक 1 पहिली लढत आपण पाहतो जय भवानी कोपरोलीच्या अगेन्स्ट गावदेवी वरेडी बी। पहा कोपरोली संघाला आमची सूचना असेल, आपण 12th मॅन पाठवायचा आहे। 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये अनिवार्य असेल। नटराज ग्राफिक्सचे ओनर आमचे मित्र नटराज म्हात्रे खारसापोली सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना आम्ही पाहतोय। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण वेलकम करूया। बरेचसे व्ह्यूअर्स बरेचसे प्रेक्षक आज संध्याकाळच्या या सत्रामध्ये आमच्या सोबत जॉईन झालेत। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या मोबाईलवर स्मार्टफोनवर लॅपटॉपवर ही स्पर्धा आपण पाहू शकताय। ना भूतो ना भविष्यते असं आयोजन रजनी क्रिकेटचा थरार डे नाईट फॉर्मॅटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय। रुपेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा मनसे चषक 2025 आजची दुसरी रात्र। सामना क्रमांक पहिला टीम जय भवानी कोपरोली संघ फाइट कर गावदेवी वरेडी बी संघाच्या अगेन्स्ट। इट्स अ सुपर मॅच। खरं तर अस्तित्व या ठिकाणी जर का आपण विचार केला तर अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ खरं तर ट्रॉफीसाठी संघर्ष करत असताना या सीझन मध्ये आपण पाहिलंय। आज पुन्हा एकदा या भव्य दिव्य क्रीडांगणावरती ही लढत आपण जरूर पाहतोय। गावदेवी वरेडी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडलंय। रेड कलरच्या जर्सी मध्ये या ठिकाणी वरेडी संघाला आपण पाहतोय। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल प्रेम पाटील। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला शॉर्ट पिच चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय। पहिल्या चेंडूवर स्वॅग मध्ये केले स्वागत। वेलकम 6। अगदी पहिल्या चेंडूवर आला फलंदाज कुणालच्या बॅट मधला आणखीन एक कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार।
क्या बात आहे. दोन चेंडूंवर आलेले दोन षटकार अगदी ऑन फायर होत असताना खेळाडूला पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. कब पॉइंट मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. प्रेक्षक कमाल कॅच, अर्थातच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सीमारेषेबाहेर जर का झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देखील दिलं जाईल. 13 धाबा धावफलकावरती पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, धमाकेदार सुरुवात या षटकाची पाहायला मिळाली. ऑफ स्टिकच्या बाहेर आणखीन एक चेंडू, क्लास, अप्रतिम फटका, डीप कव्हर पॉइंटला. चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. क्या बात आहे. काय जबरदस्त सुरुवात. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय जय भवानी कोपरोली आज त्यांनी निश्चय केलाय की कोणत्याही गोलंदाजाला सोडायचं नाही. अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांनी आक्रमण केलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि आक्रमक सुरुवात जय भवानी कोपरोली संघाकडून. चांगला फटका, इनफिल्डला कव्हर केलं. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना थर्ड मॅन बाउंड्री समीप चेंडूला मात्र फील्ड करण्यात यश आलं आणि ह्या चेंडूवर मात्र रन्स आली. 2 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाल्या बॅटिंग करत असताना जय भवानी कोपरोली संघाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट गोल्डन डीजे सत्यवान पाटील, खार सापोली बेडे आणि त्यांची संपूर्ण टीमचं विशेष कौतुक करूया. शेवटचा चेंडू षटकातील लॉफ करत असताना लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, वाट पाहिली आणि वाट लावली. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकामध्ये रन्स पाहायला मिळाला एकूण 23 रन्स. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात. खरं तर अगदी पहिल्या चेंडूपासून तो प्रयत्न आपण पाहिला आणि त्यात यश देखील आलं जय भवानी कोपरोली ह्या संघाला. आजच्या रात्रीतील हा पहिला सामना टॉस जिंकला. इव्हनिंग सेशनमध्ये टीम गावदेवी वरेडी बी संघाने, वरेडी म्हटलं की क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, क्रिकेट या खेळावर नितांत प्रेम असणारे सर्व समर्थक, विशेष करून सुशांत मोकल कलवे गोट्याचे भरपूर समर्थक या गावामध्ये आहेत. पहिलं षटक प्रेम पाटीलचं. रन्स आल्या पहिल्या षटकामध्ये 23. आता धावांची गती काहीशी कमी करावी लागेल, अन्यथा मोठं टार्गेट चेस करावं लागेल वरेडी संघाला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल ओमकार पाटील. ओमकार पाटील खरं तर ह्या नावामध्ये दम आहे. खास करून आमचे मित्र रावे म्हटलं की ओमकार पाटील, ओमकार की जय जयकार. या मॅच मध्ये देखील ओमकार नावाचा खेळाडू किती इम्पॅक्ट टाकेल हे महत्वाचं असेल. शॉर्ट पिच आहे, शॉर्ट ऑन पुलचा फटका अलाउंग द कार्पेट. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 24 म्हटलं की 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम. जरूर या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. सिंगल रन्स आले, स्ट्राईक रोटेट झाले. आणखीन एक शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पुलचा फटका रोहित मॅन शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन मध्ये षटकार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय रुपेशदा पाटील
यांना आपण जरूर पाहतोय मंचकावर सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्या सन्मानासाठी, या ट्रॉफीच्या सन्मानासाठी आणखीन एक षटकार. थँक यू. बॅक टू बॅक 2 षटकार. क्या बात आहे. आशिष आणि कृणाल ही जोडी आज बरसले. वरेडीच्या अगेन्स्ट काय आक्रमक सुरुवात, काय फटकेबाजी, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स खरं तर पाहायला मिळत आहेत. मनसे चषक खरं तर या ट्रॉफीची चर्चा भरपूर राहिली आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअपवर स्टेटस रील्स आपण जरूर पाहतोय. अप्रतिम आयोजन, टॉप क्वालिटीची स्पर्धा, पेन तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, रजनी क्रिकेटचा थरार खरं तर आपण पाहतोय. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये जागा बनवली, बॅकफुटला पंच केलं, एक टप्पा घेत चेंडू मात्र पाठवलाय डीप पॉइंटला. चौकार. चार धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघता बघता 40 गाठली. 40 धावा धावफलकावरती. उंबरडे विभागातील बलाढ्य संघ कोपरोली. या सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये या संघाला आम्ही पाहिलंय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आज त्यांचा निश्चय आहे, आम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे. आम्ही फक्त प्रवेश फी भरण्यासाठी आलो नाही आहोत, ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. आणखीन एक चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, इट्स आउट ऑफ द पार्क. स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय सिक्सर प्लॉट मध्ये. षटकार. खेळाडूवर त्याला प्रमोट केलं. या स्पर्धेमध्ये आशिषला जरूर कॅप्टन बोलला असेल की आज तुला ओपनिंग करायची आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ही लाईन आणि लेंथ अप्रतिम राहिली. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय बिनबाद 46 धावा. व्हॉट अ सुपर बॅटिंग. खरं तर जे प्रेक्षक उशिरा जॉईन झालेत आणि स्कोर कार्ड जर का ते पाहत असतील तर आश्चर्याचा धक्का त्यांना बसेल. पहिल्या षटकामध्ये 23 आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील 23. 23 धावा खरं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील आल्यात. स्ट्रॅटर्जी टाइम, टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करू आई गावदेवी धोंडपाडा, राज कडू आणि शिवशंभो पाटणेश्वर, सन्माननीय दत्ता कांबळे, DK साहेबांचा संघ. चला दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. खरं तर या स्पर्धेतील आणखीन एक नियम, अर्थातच प्रत्येक स्पर्धांमध्ये सुभाष सर हा नियम आपण पाहतोय. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. काल खरं तर 3:45 वाजले आणि आज तेवढा उशीर होणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. आज वेलेत स्पर्धा सुरू झाले आणि वेलेत स्पर्धा संपन्न देखील होणार आहे. आज देखील एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बल्लाल पाटील. कमबॅक करावं लागेल. गावदेवी वरेडी बी संघाला एका चांगल्या षटकाची, कंजूस षटकाची आवश्यकता आहे. खरं तर ते षटक कोणतं असेल? बल्लाल पाटील या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय आणि पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील लॉफ करत असताना पेन फणस डोंगरीच्या दिशेने या स्पर्धेतील सर्वात दूर चेंडूला पाठवलाय. षटकार. आज कोपरोलीचे खेळाडू 6चा पाढा पाठ करून आलेत.
सिंगल डबल्स त्यांना ठाऊक नाहीये. आम्ही षटकार मारणार, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विस्फोटक एक्सप्लोजिव्ह बॅटिंग खरं तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी समोरला विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल, कॅच टॉप. गरिबी में आटा गेला. एकतर रन्स होत आहेत, कॅचेस तुम्ही जर पकडणार नाही तर सामना कसा जिंकणार. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. हे काही फारसं वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. कॅचेस महत्वाच्या क्रिकेटमध्ये. कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर काय घडतं हे सर्वांना ठाऊक आहे. रोहित शर्माला मिळालेला जीवदान 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड. अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट खरं तर ऑस्ट्रेलिया सामना अफगाणिस्तानने सहज जिंकला असता. वर्ल्ड कप मधील तो निर्णायक सामना गमवावा लागला होता अफगाणिस्तान संघाला. इकडे देखील आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. रन्स मिळेल एक सिंगल. स्ट्राईक रुटेड. एका धावेने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 54. 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज आपण पाहतोय. शॉर्ट पिच, शॉर्टम पूलचा फटका. चेंडूला देखील पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सिक्सर. आज सिक्सर मध्ये डील करतायत हे सर्व फलंदाज. तुफानी फटकेबाजी. आणखीन एक चेंडू जाईल का? आणखीन एक चेंडू जाईल का? होय, त्याचं उत्तर आलंय. 6-1-6 आणि 6-2-12. आणखीन एक षटकार. मराठी शाळेमध्ये कदाचित 6चाच पाडा होता कोपरोली संघासाठी. क्या बात है. आज प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलंय, उद्ध्वस्त केलंय. काय जबरदस्त बॅटिंग. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहिला. शेवटचा चेंडू खरं तर दुसऱ्या षटकामधील देखील डॉट बॉल होता आणि या षटकामधील देखील डॉट बॉल राहिलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये बिग पार्टनरशिप. या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना जय भवानी कोपरोली संघाची धावसंख्या 66. पण इकडे देखील 6चा आकडा आहे. आणि दोन्ही फलंदाजांचा जर का आपण विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी रन्स समान वाटून घेतल्यात. 33 धावसंख्येवरती कृणाल खेळतोय आणि आशिष देखील 33 धावसंख्येवरती खेळतोय. व्हॉट अ सुपर बॅटिंग. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन, एंटरटेनमेंट खरं तर पाहायला मिळालं. रेड कलरची जर्सी परिधान जरूर केली वरेडी संघाने. प्रतिस्पर्धी संघाला खरं तर हा धोका होता, परंतु त्यांच्या गोलंदाजाने त्यांना धोका दिला. बॉलिंग अटॅक गडबडला. शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या अगेन्स्ट आक्रमक फटकेबाजी. जय भवानी कोपरोली संघाला मिळालेली कमालीची सुरुवात. षटकाराने सुरुवात केली आणि तदनंतर प्रत्येक ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस, धावांची लयलूट आणि धावांचा अक्षरशः पाऊस पडत असताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ग्रीन ग्रासचे मैदान, ऐतिहासिक क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पेण नगरपालिकेचं हे भव्य दिव्य मैदान. आणि या मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. मंच चषक 2025 हे 4थं पर्व. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 67. 67 रन्स, 67 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. नुकताच प्रेक्षक जे जॉईन झाले असतील अगदी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे घडलंय काय? स्वीट साऊंड ऑफ द बॅट फ्लॅट. आणखीन एक चूक झाले. चेंडू मात्र चाललाय आउट ऑफ द पार्क. सिक्सर.
सन्माननीय मुद्दूशेठ अकवारे बाईंची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये खरं तर बाईंचा संघ त्यांच्या सन्मानासाठी पेन ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने ठोकलाय. आणखीन एक षटकार. यस, थँक्यू डीजे. सन्माननीय मुद्दूशेठ भाईंचं आगमन. चला रुपेश दादा, हा संघ पेन कोपरोलीच आहे का? एकदा त्यांचे आयडी चेक करा. असं वाटते की हा कुठून तरी बाहेरून संघ आहे. आणखीन एक चांगला फटका. चेंडू आणखीन एक हवेत जरूर ट्रॅव्हल करत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल पकडलाय. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज कृणाल बॅक टू द पॅव्हलिन. इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या या खेळाडूसाठी. एकच वादा आमचा रुपेश दादा, वन मॅन आर्मी. माननीय श्री रुपेश दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली खरं तर ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आज जय भवानी कोपरोली संघाने प्रभावित केला. असं वाटत नाहीये की हा कोपरोली संघ आहे. ज्या अर्थी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या टीम्सला आपण पाहतोय आणि खरं तर एक बलाढ्य संघ म्हणून या ठिकाणी या गटातून या संघाला पाहायला जातोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक जेलच्या खाली. कॅच ड्रॉप. त्या ठिकाणी आणखीन काही रन्स जरूर मिळतील कोपरोली संघाला. सिंगल कंप्लीट, डबल कंप्लीट, ट्रिपलचा कॉल आणि तिसरी रन्स देखील मिळेल बॅटिंग करत असताना खरं तर कोपरोली संघाला. परंतु वन शॉट, 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 81 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. नुकताच संपन्न झालेल्या जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये आम्ही 101 रन्स पाहिल्या. स्वर्गीय पिंटा शेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर चषकामध्ये 103 रन्स बापेश्वर उर्नोली संघाकडून आम्ही पाहिल्या. आणि आज या 4 षटकांच्या मॅच मध्ये 81 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. शेवटचं षटक योगेश पाटील चा हा चेंडू आपण पाहिला. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत एंड इज वेल. पहिल्या चेंडूवर आला होता षटकार आणि इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर देखील आलाय षटकार. ही इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या जय भवानी कोपरोली संघासाठी. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 87 आणि 88 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी असेल गावदेवी वरेडी बी संघाच्या समोर. येस, थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी धोंडपाडा आणि शिवशंभो पाटणेश्वर. चला टॉस साठी या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया ज्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकूया सुभाष टेंबे सरांचा आवाज.
येस थँक्यू डीजे. टॉससाठी ज्या टीमचा कॅप्टन उशिरा पोहोचेल त्याला पॅनल्टी असेल. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर ठेवण्याची संधी असते. जर का तुम्ही उशिरा आलात तर फक्त तुम्ही एकच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. चला ऑफिशियली लास्ट कॉल आयोजकांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय. टीम आई गावदेवी धोनपाडा, राज कडू आणि शिवशंभो पाटणेश्वर दोन्ही टीम कॅप्टन्स आपण तात्काळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. सुजितदादा पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कालेश्री दादांचं शुभ आगमन मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी रुपेश दादा पाटील आणि मनसे चषक तर्फे दादांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. सुजितदादा पाटील आपणास रुपेश दादांची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावर यावं. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कालेश्री सुजितदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि कॉम्बॉक्समध्ये असतील सुभाष टेंबे सर. धन्यवाद परमेश पाटील. धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, आलेले सर्व क्रिकेट प्रेमी सर्वांचं या ठिकाणी या संध्याकाळच्या सत्रामध्ये मी सुभाष टेंबे मनापासून स्वागत करतोय. तसेच आमचे मित्र राज कडू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मानाची भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. काल या ठिकाणी या शृंखलेला सुरुवात झाली. कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, आज या ठिकाणी शनिवारचा दिवस आहे. आज आपण पाहतोय की या ठिकाणी डिलॉस मधील 2 संघांमध्ये या ठिकाणी हा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला जय भवानी कोपरोली, दुसऱ्या बाजूला गावदेवी वरेडी बी यांच्यामध्ये ही पहिली लढत, पहिला सामना आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला आहे. पहिले टॉस जिंकलं होतं गावदेवी वरेडी बी संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि जय भवानी कोपरोली संघानं प्रथम या ठिकाणी बॅटिंग करीत असताना या 4 षटकांच्या सामन्यामध्ये धाबा गोळा केलेल्या आहेत. त्या 87 आणि 88 धाबांचं लक्ष्य, म्हणजे प्रत्येक षटकामागे आता 22 धाबा गोळा करायच्या आहेत. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका धावेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. 88 धाबा मित्रांनो गोळा करायचे आहेत, हे भान तुम्ही विसरता कामा नये. जर तुम्हाला या धाबा चेस करायच्या असतील तर तुम्हाला फटकेबाजी केल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 धाबा आणायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च आल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 1च आल्या. एक विकेट आणि एक यावेळेला मोठा फटका लाभ केलाय, उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय षटकार. बल्लाल पाटील याच्या बॅटमधून या ठिकाणी हा षटकार आला. आपण पाहतोय बल्लाल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर स्ट्राईकला बल्लाल पाटील. आणखीन एक उडवलाय. यावेळेला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि मात्र पकडलाय झेल. बल्लाल पाटील याचा संपलाय खेळ. आपण बघतोय आणखीन एक विकेट जाईल तंबूच्या अस्त्राला, कारण मारणं गरजेचंच आहे. मी म्हणतोय की फटके यायला पाहिजेत पण फटके तुमचे उंच जास्त जात आहेत, दूर कमी जात आहेत. त्यामुळे मात्र या ठिकाणी हे झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणखीन एक विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन बल्लाल. स्पर्धा फक्त आपल्यापुरताच मर्यादित नाही तर इथे अनेक सिने कलाकार, सेलिब्रिटी, डॉक्टर, वकील, पत्रकार असे देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या मंचावरती येणार आहेत. काल देखील या ठिकाणी पत्रकार देखील होते. काल या ठिकाणी मॉडेलिंग क्षेत्रातील खरे तर रूपसुंदरी या ठिकाणी ज्या आल्या होत्या त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. आणखी अनेक कलाकार मंडळी देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. रुपेश दादांचं कार्य हे या ठिकाणी एक चांगलं कार्य आहे. खरं तर तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, जो अडलाय नडलाय त्याला या ठिकाणी योग्य मार्ग दिशा देणं, त्याच्या सोबत राहणं हे विशेष काम त्यांनी आजपर्यंत केलंय. कोणाला नोकरीवरती काही प्रॉब्लेम असतील, कोणाचं काही संकट असेल तर त्या ठिकाणी धावून जाणं हे रुपेश दादांचं पहिलं कर्तव्य आहे. आपण बघितलं असाल त्यांच्या पर्सनल अकाउंट वरती. यावेळेला मात्र या ठिकाणी फिरकी घेतली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखरच आपण पाहतोय तू चल मी आलो अशा पद्धतीने लाईन लागलेली आहे. थोडंसं अवघड जाऊ शकतो या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी वरेडी बी टीमला. चला शिवशंभो पाटणेश्वर संघाचे कॅप्टन कृपया
लगेचच आपण टॉस बॉक्स वरती यायचं आहे. वेळ फार कमी आहे, आज आम्ही थांबणार नाही आहोत. आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आम्ही देखील पार पाडतोय. त्यामुळे आपण देखील या स्पर्धेला कोऑपरेट करा, आपण देखील सहकार्य करा. आणि जे संघ आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्यांनी आपण जर सहकार्य केलं तर स्पर्धा यशस्वी होईल. आणि तसेच लवकरात लवकर या ठिकाणी आपण आजचा दिवस देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडू. चला टॉस बॉक्स वरती यायचंय. आई गावदेवी धोंडपाडा संघाचे कॅप्टन आणि शिवशंभो पाटणेश्वर संघाचे कॅप्टन, धोंडपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. शिवशंभो पाटणेश्वर संघाचे कर्णधार, कृपया आपण कुठे असाल तर कृपया लगेचच आपण टॉस बॉक्स वरती यायचं प्लीज. येस प्लीज जयेश, थोडी घाई करा. सन्माननीय मुद्दू शेठ अकवारे भाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. नेक्स्ट मॅच धोंडपाडाला फाईट करेल टीम पाटणेश्वर. वक्रतुंड मित्रमंडळ एका बाजूला अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष. बिग फाईट. मुद्दू शेठ अकवारे भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मी भाईंना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. खरं तर कबड्डी मध्ये आपण बघतो की सगळ्यांच्याच गळ्यामधला ताईत विकी ठाकूर या ठिकाणी पाटणेश्वर शिवशंभो पाटणेश्वर संघाचा उपस्थित आहे. विकीला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय सरळ अगदी पेड फणस डोंगरीच्या दिशेनं मारलेला हा अतिशय जबरदस्त डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून आलाय दणदणीत खणखणीत षटकार. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वागानं. डीजे आयोजन एकदम मस्त उत्तम आहे. आयोजन तुझ्या टीम बद्दल काय सांगशील? प्रॅक्टिस करून नक्की आलेलो आहेत. यस थँक्यू. तर हा होता जयेश. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय धोंडपाडा संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलेलं विकी ठाकूर, ज्याला आपण पुष्पा म्हणून या ठिकाणी संबोधतो, त्याला विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं. यावेळेला आपण बघतोय या ठिकाणी ऑफ एस्टीवरचा चेंडू खूप बाहेर होता आणि त्याला या ठिकाणी दिशा दिली गेली आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या बाजूला मारलेला अतिशय उत्कृष्ट असा येतोय चौकार. 4 धावा मिळतील. आर पार सीमारेषा पार चौकार. थोड्याच वेळामध्ये लाईट ऑन केल्या जाणार आहेत. आमचे लाईट मास्टर जे आहेत ते या ठिकाणी तयारी करतायत. लगेचच लाईट ऑन केली जाणार आहे. त्यांना विनंती आहे की बघा आता अंधार पडत चाललेला आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. त्या म्हणजे 56 धावा. 6 चेंडू 56 धावा. खरं तर 4 ओव्हरमध्ये देखील 56 धावा काहीकांना होत नाही. त्या 6 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. खूप मोठं लक्ष आहे. पण मित्रांनो स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. एकाएकी एका बाजूला सामना कधीतरी एकतर्फी देखील आपण पाहिलेला आहे. पण मात्र खेळ चांगला झाला पाहिजे. आपण ज्या वेळेला मैदानामध्ये असतो आपला परफॉर्मन्स या ठिकाणी आपण दिला पाहिजे. तो निश्चित या ठिकाणी दिला जाईल. मैदानावरती आपण पाहतोय आता सध्या या ठिकाणी खेळ करतायत ते म्हणजे रोहित पाटील आणि मयूर पाटील या ठिकाणी बॅट्समन समोर खेळपट्टीवरती आहेत. 4थं षटक निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरलाय मयूर ठाकूर. मयूर ठाकूर याचा पहिला चेंडू या ठिकाणी पेण नगरपालिका एंड कडून
कोपरोली संघाचा मयूर ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू बघा सरळ मात्र या ठिकाणी येतोय. डॉट बॉल, हिंदी में अक्सर इस गेंद को बिंदी गेंद कहा जाता है. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं. बहुत बढ़िया गेंदबाजी. हे शेवटचं षटक देखील या ठिकाणी कंजूस गोलंदाजी होईल असं मला वाटतं. पहिला चेंडू डॉट गेलाय. जे महत्वाचे बॅट्समन 1 2 3 होते ते मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेले आहेत. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन झालेले आपण पाहिले. यावेळेला मात्र या ठिकाणी काय बॅटकट आहे का? येस, बॅटकट आहे. एक सिंगल प्राप्त झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढेल. धावसंख्या होते ती टोटल 33 धावा. धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाची खूप मोठी आहे. 88 धावांचा पाठला करीत असताना 33 पर्यंत या ठिकाणी हा संघ जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. गावदेवी वरेडी बी संघ फलंदाजी करीत असताना यावेळेला फिरकी घेतली, चेंडूला दिशा दिलेली आहे आणि डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून सरळ भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये मारलेला हा अतिशय जबरदस्त कडक कडक षटकार. एक मोठा फटका आपण या ठिकाणी पाहिला. धावा जर कमी असत्या, एक 50-55 धावा असत्या तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असतं. या सामन्याची एक वेगळी मजा आपल्याला या ठिकाणी घेता आली असती. पण खूप मोठं टार्गेट आहे. कदाचित या मी म्हटलं की फक्त परफॉर्मन्स दाखवायचा आहे, पण बॅट्समन मात्र देखील जरी मॅच आपल्या हातामध्ये नसला तरी देखील या ठिकाणी एक चांगला परफॉर्मन्स, या ठिकाणी चांगला खेळ करताना पाहायला मिळतात दोनही फलंदाज. बघा रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही पर्वणी खरं तर 32 संघांसाठी ग्रामीण एक गाव 11 अशी पर्वणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बिमरसाठी या ठिकाणी थर्ड पंचांची मागणी केली करण्यात आलेली आहे. हॅलो, लाईट ऑन करायची आहे. स्वयंसेवक आमचे या ठिकाणी जे उदय तिथे जे लाईट मास्टर आहेत त्यांना विनंती आहे लाईट. आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे काय नो बॉल. येस, नो बॉल आहे. आमचे सतीश साळुंके पंच या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे नो बॉल आहे. येस, दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येईल. मात्र या देखील चेंडूवरती या ठिकाणी कोणताही समाचार मिळणार नाही. आधीचा चेंडू या ठिकाणी खरं तर फ्री हिट होता, संधी घ्यायला पाहिजे होती. आपण नर्वस न होता या ठिकाणी खेळ चांगला होईल अशा अपेक्षेनं आपण या ठिकाणी खेळलं पाहिजे. चला पुढच्या दोनही संघांनी तयार राहायचं आहे. आई गावदेवी धोंडपाडा विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे. आई गावदेवी धोंडपाडा संघानं टॉसचा बॉस झालेला आहे. आई गावदेवी धोंडपाडा संघ. आता जो सामना या ठिकाणी झालेला आहे जय भवानी कोपरोली विरुद्ध गावदेवी वरेडी बी, यामध्ये जय भवानी कोपरोली संघ विजय झालेला आहे, विजय संपादन झालेला आहे आणि जय भवानी कोपरोली संघाचा मास्टर ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. तो म्हणजे एक उत्कृष्ट खेळाडू, प्रामाणिक खेळाडू. ओके, या ठिकाणी बघा सांगितलं जाते खरं तर कोच देखील आहेत. आज या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स ज्यांनी दिला असा जय भवानी कोपरोली संघाचा आशिष म्हात्रे याला मी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय. कारण अनेक दिवस तो या ठिकाणी जरी बाहेर असला तरी या मॅचला तो अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे आणि त्याला पुढे संधी मिळावी आणि चांगला खेळ त्याच्याकडून या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून आशिषला या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं जातोय की 40 धावा त्यांनी या ठिकाणी